नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आम्ही आईला साडी कशी नेसवतो यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे असे सांगितले होते। तर आम्ही आईला साडी कशी नेसवतो, तसेच साडीला मिऱ्या कशा काढल्या जातात, त्याचप्रमाणे साडीचा पदर कसा काढला जातो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। इथे ब्लू कलरची अतिशय सुंदर अशी साडी घेतलेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर आहे, ब्लू आणि पिंक। साडीचा पदर ही खूप छान आहे। इथे साडीला मिऱ्या घालताना ब्लाउज पीसचा जो भाग असतो तो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि साडी फोल्ड करून मिऱ्या करायला घ्यायच्या आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। पण या साडीला पदराच्या साईडला ब्लाउज पीस असल्याने मी एक हातभर साडी अगोदर सोडलेली आहे आणि पुढे मिऱ्या करायला सुरुवात केलेली आहे। संपूर्ण मिऱ्या होईपर्यंत साडी सेमच फोल्ड करायची आहे। इथे मी पदराचा भाग सोडलेला आहे आणि हा हातभर अगोदर मिऱ्या घालायच्या अगोदरचा भाग सोडलेला आहे। अशा प्रकारे आपल्या सर्व मिऱ्या घालून घ्यायच्या साडीच्या। साडी सॉफ्ट असल्यामुळे मिऱ्या छान आलेल्या आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। अशा प्रकारे आपल्या मिऱ्या घालून झालेल्या आहेत। आता आपण आईला साडी नेसवून घेणार आहोत। इथे इलास्टिकची पट्टी वापरली आहे, त्यामध्ये मिऱ्या खोचून घेणार आहोत। व्यवस्थित मिऱ्या खोचायच्या आहेत। ब्लाउज पीसचा भाग डोक्यावरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित खोचून घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये पाहू शकता। इथे सर्व मिऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। आता पदराचा भाग आहे तो डोक्यावरून पदर घ्यायचा आहे आणि दोन्ही साइडचे काठ व्यवस्थित करून पिन लावून घ्यायचं आहे। आता इथे कमरपट्टा लावून घेणार आहोत। आता आपण साडीचा पदर काढून घेणार आहोत। आतल्या बाजूमध्ये ओटी ठेवायची असते, त्याच्यामुळे आतले एक प्लेट मोठी ठेवायची आहे आणि बाहेरची प्लेट मोठी ठेवायची आहे। अशा प्रकारे आपला पदर काढून झालेला आहे। तर अशा पद्धतीने आईची साडी नेसवून झालेली आहे। आता दागिने आणि हार घालून घेणार आहोत। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।